समान नागरी कायदा म्हणजे काय? जर समान नागरी कायदा म्हणजे जो असा कायदा जो सर्व धर्म, जात, लिंग, वर्ण यांच्या भेदांवरती भेदांचा विचार न करता सर्व समाजाला एका एका समान नजरेने पाहून एक समान न्यायदान करेल असा कायदा भारतात तयार झाला पाहिजे. असा कायदा तयार करण्यासाठी अनुच्छेद 44 राज्यघटनेतील अनुच्छेद 44 आपल्याला परवानगी देते. अनुच्छेद 44 असे म्हणते की राज्यांतील भूभागांवरती व नागरिकांवरती समान नागरी कायदा तयार करण्यासाठी प्रयत्नशील असावे व प्रयत्न करावा. मग जागतिक परिस्थिती काय आहे समान नागरी कायद्याविषयी? तर जगात असे अनेक देश आहेत, उदाहरणार्थ जर्मन, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया ज्यांनी समान नागरी कायद्याचा स्वीकार केला आहे. यांनाही समान नागरी कायदा करताना सुरुवातीला काही अडथळे व विरोध झालाच, परंतु समान नागरी कायदा त्यांनी यशस्वीरित्या लागू करून आंतरराष्ट्रीय दर्जावरती समान नागरी कायदा व कौटुंबिक न्यायाची एक समानता यशस्वीरित्या दाखवली आहे. मग समान नागरी कायद्या संदर्भात काही खटले येतात. तर पहिला खटला मी सांगेन की शहाबानूचा खटला, मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानू खटला 1985, ज्यामध्ये पीडित महिलेला पोटगी साथीचा जो खटला होता, ज्याच्यात तिला 90 दिवसांसाठीचा इद्दत पिरियड मध्येच पोटगी देण्यात आली होती, जो त्या मुस्लिम धर्मांच्या स्त्रियांवरती होणारा अन्याय होता. त्याच्यानंतर दुसरा खटला मी इकडे अंतर्भूत करेल की सरला मुद्गुल विरुद्ध भारतीय संघराज्य खटला. या खटल्यामध्ये हिंदू धर्मातील लोकांनी धर्मांतर करून दुसरा विवाह करण्यासाठी प्रयत्न केले होते, जे की कायद्याने कायद्याने चुकीचे ठरवले गेले व हिंदू धर्मातील विवाह रद्द झाल्याशिवाय दुसरा धर्म स्वीकारून दुसरा विवाह करता येणार नाही असे सांगितले. त्याच्यानंतर शायरा बानो केस शायरा बानो विरुद्ध भारतीय संघराज्य जी केस 3 तलाक संदर्भात सांगते की 3 तलाक मुस्लिम महिलेला 3 तलाक देणं हे मुस्लिम महिलेवरती अन्याय आहे. त्याच्यानंतर आत्ताच सध्याच्या गोवा राज्यातील एक केसवर न्यायाधीश दीपक गुप्ता असं म्हणतात, जी केस होती जॉस पोलो कॉन्टिनो विरुद्ध मारिया लुइजा वेलेंटिना या केस संदर्भात बोलताना न्यायाधीश दीपक गुप्ता असं म्हणाले की ज्यांना समान नागरी कायद्याविषयी अभ्यास करायचा आहे त्यांनी गोव्याचा समान नागरी कायद्याचा अभ्यास अवश्य करायला हवा. तो आपल्याला एक चमचमतं उदाहरण आहे, जो गोवा राज्य आहे, जे भारतातील एकमेव राज्य आहे ज्यांनी समान नागरी कायदा 1968 जो पोर्तुगीजांच्या नागरी कायद्यानुसार अनुसरून आहे, तो हे केला आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करायला हवा, जे चमचमतं उदाहरण असेल भारतीय समान नागरी कायदा करण्यासाठी. त्याच्यानंतर 1 minute left. त्याच्यानंतर मी समारोप असा करेल की भारतीय समाज इतका विकसित झालेला आहे. भारतीय समाजाने आंतरजातीय विवाह एक्सेप्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर भारतीय जातीने लिव्हिंग रिलेशनशिप्स एक्सेप्ट केलेले आहेत. भारतीय समाजाने कायद्याने समलिंगिक संबंधांना कायदेशीर मानले आहे. तर समान नागरी कायदा भारतात बनणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि या सगळा बदल आपण समाजात बघत असताना समान नागरी कायदा बनलाच पाहिजे. थँक्यू. Okay. Now 32B, you will go when I say 1, 2, 3, go. 1, 2, 3, go. गुड मॉर्निंग सर. समान नागरी कायदा म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, पारसी या सर्व धर्मांना लग्न, घटस्फोट, वारसा हक्क या सगळ्या कायद्यातील या सगळ्या गोष्टींना एका कायद्यात आणणं म्हणजे समान नागरी कायदा आहे. पण समान नागरी कायदा आणताना हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशात वेगवेगळे धर्म, वेगवेगळे संस्कृती, वेगवेगळ्या परंपरा आहेत ज्या खूप दृढ आहेत, ज्या खूप ठाम आहेत. त्यांना बदलवणं किंवा त्यांना थांबवणं इतकं काही सोपं नाही किंवा हे खूप आव्हानात्मक आहे. आपल्या भारतामध्ये
लग्न असेल, घटस्फोट असेल, वारसा हक्क असेल, मुला-मुलींचे अधिकार असतील किंवा भाऊ-बहिणींचे अधिकार असतील, लग्नाआधी, लग्नानंतरचे काही अधिकार आहेत. हे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी, मग ते मेघालय असो, केरळ असेल, तामिळनाडू असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा गुजरात किंवा राजस्थान असेल, या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्या या परंपरा या ठाम आहेत. कारण या परंपरा गेल्या हजारो वर्ष चालू आहेत आणि आपण या परंपरेचा आपण सन्मानही केला पाहिजे. आपल्या भारतामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी यांची संख्या जरीही अल्पसंख्या जरी असली तर या सर्वांवर जर आपण समान नागरी कायदा जर लागू केला तर ह्यांच्यावर कुठेही अन्याय करण्यासारखं देखील होऊ शकतं. आपल्या भारतामध्ये 14.2% ही मुस्लिमांची संख्या आहे. तर त्यांनी समान नागरी कायद्याच्या विरोधात देखील त्यांनी टीकाही केली आहे किंवा त्यांना हा कायदा अमान्य देखील आहे. त्यांनी ह्या कायद्याच्या काही हालचाली आपण केल्या होत्या मागे, त्यावर यांनी विरोधही केला होता. कारण त्यांना हा कायदा मान्यच नाहीये आणि जरी हा आपण कायदा लागू जरी केला तरी करणार तरी कसा आपण? कारण आपल्याकडे परंपरा या खूप वेगवेगळ्या आहेत. लागू करणं तरी नेमकं कोणत्या परंपरा लागू करणार किंवा कायदा करणार तरी कसा? हिंदू प्रमाणे, मुस्लिम प्रमाणे, ख्रिश्चन प्रमाणे की पारसी प्रमाणे? आपण या आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळ्या परंपरा, विविधता आहेत, पण या विविधतेचा आपण सन्मान देखील केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 25 असं सांगतं की भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आणि संरक्षण देखील देतं. पण भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 हे देखील सांगतं की हा अनुच्छेद 14 या समानतेच्या विरोधात देखील आहे. मिनर्वा मिल्स 1980 मध्ये झालेल्या सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मूलभूत अधिकार आणि भाग 4 निर्देशात्मक तत्वे हे एका बिछाण्याच्या पायावर स्थापित आहेत. एकाच दुसऱ्यावर निर्देशक प्रस्थापित करणे म्हणजे ते कुठेतरी यांना कुठेतरी आपण वेगवेगळं करण्याचं किंवा याच्यामध्ये कुठेतरी असंतुलितपणा येऊ शकतो. तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की आपण निर्देशात्मक तत्वे आणि मूलभूत अधिकार ह्यामध्ये कुठेतरी संतुलन साधलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की हा समान नागरी कायदा आणण्याच्या आधी आपण या सगळ्या विविधतेचा, या सगळ्या संस्कृतीचा आपण विचार केला पाहिजे. या सगळ्या लोकांवर अन्याय होता कामा नये. कारण मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी यांच्या जे काही संस्कृती आहे या खूप ठाम आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ठाम आहेत. तर याचाही आपण विचार केला पाहिजे. आदिवासी भाग जरी असला तरी तिथेही वेगवेगळ्या संस्कृती आहेत. आपल्या भारतामध्ये दंडाचे जे काही कायदे आहेत ते भलेही पूर्ण देशामध्ये एक जरी असले तरी लग्न असेल, घटस्फोट असेल किंवा वारसा हक्क असेल याचे कायदे हे वेगवेगळे आहेत आणि ते तसेच असले पाहिजेत. कारण आपण हजारो वर्षापासून चालत असलेली संस्कृती अशी इतकं सहजासहजी आपण थांबवू शकत नाही किंवा त्यात बदलही आणू शकत नाही. That's all. ओके. TC 30A तुम्हाला रिबेटलसाठी आता पुन्हा एकदा 2 मिनिटं मिळतील. जेव्हा मी 1 to 3 गो म्हणेल तेव्हा तुम्ही चालू करू शकता. 1 2 3 गो. सृजन, minute. Yes. Hey, can you please shift your camera? आणि बोलू का? तुझा कॅमेरा जो आहे ना तो तू आडवा ठेवलाय, तो सरळ ठेव. येस, नाव इट्स ओके. Yes.
Okay, then 1, 2, 3, go. जसं 32 बी मॅम म्हणाल्या की आपल्या देशात विविध संस्कृती विविध परंपरांनी नटलेला देश आहे ज्याच्यावरती आपल्या सर्वांनाच अतिशय गर्व आहे. तो मलाही आहे. विविधतेने नटलेली संस्कृती. आवाज येतो का? हो हॅलो. हो येतोय, बोला. येस विविधतेने येस तू बोलत राहा, तू बोलत राहा. थर्टी ए तुम्ही बोलत नाही आहात का? बोलत राहा. हॅलो 30A, आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत? हॅलो 30A. 30A तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. Thirty A, are you here? 30A? 30A? सर मला वाटतंय की तिला काहीतरी कनेक्टिव्हिटी इश्यू आहे, तर आपण दुसऱ्या पार्टिसिपेंट वरनं सुरू होऊ शकतो का, दुसऱ्या 2 टीम्सचा? मॅडम स्कोरशीटचं काय? स्कोरशीट कशी येणार आहे? सर स्कोरशीट तुम्हाला मेलवर पाठवली आहे सर. पाठवली आहे? कधी पण पाठवली? मग आधी हो सर, मला ते मेलवर सर एकदा चेक करता का, नाही तर आम्ही रिसेंड करतो. मेलवर पाठवली आहे सर. हा प्लीज रिसेंड करा. ओके मिरजदार सर, रिसेंड करतो. ठीक आहे सर. हां सर. हा जीमेलच्या अकाउंटवर आहे. आपण स्कोरशीट मिळेपर्यंत थांबायचंय ना? येस ऊर्जा. ओके ओके. येस येस सर, एकदा आम्ही पाठवली आहे सर, एकदा परत चेक करा ना. प्रसाद मिरजदार सर पाठवली आहे, मिळाली का? एक मिनिट. हा मिळाली. PDF आहे ना, पण त्याच्यामध्ये करता येणार बघ. ते काय सेपरेट वर्ड मध्ये करू का? हो सर. सर वर्ड डॉक्युमेंट मध्येच पाठवली आहे सर. वर्ड मध्येच आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे. मिलिंद सर तुम्हाला मिळाली आहे ना? नाही, ही PDF आहे, याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट नाही हे करता येईल. सर रिसेंट ईमेल चेक करा सर, एकदा परत एकदा फॉरवर्ड करून वर्ड डॉक्युमेंट मध्ये पाठवतो सर. हां. हॅलो. हॅलो.
सर मी खूप क्षमस्व आहे जरा लाईट गेल्यामुळे हो हो काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही थांबलोय 30 आहे. 2 मिनिटं. तुम्हाला परत संधी दिली जाते तुमच्या 2 मिनिटं बोलायला. थँक्यू सो नो प्रॉब्लेम. मिरजदार सर पाठवली, एकदा चेक करता का सर परत? करतो. मिलिंद सर तुम्हाला मिळाली आहे का? हा वर्ड डॉक्युमेंट मिळालं मला. ओके सर ओके. मिलिंद सर तुम्हाला मिळालं वर्ड डॉक्युमेंट? सर आवाज नाही येते मिलिंद सर तुमचं. मला मिळाली. ओके सर ठीक आहे सर. मग आपण 30A चं रिबटल राऊंड सुरू करायचं का 2 मिनिटाचं? हो चालेल. कशी करायची तेवढं सांगा मला. काय सर मिलिंद सर आवाज नाही येते. स्कोरशीट सेंड कशी करायची? सर तुम्ही त्याच मेल आयडी वरती परत फॉरवर्ड करू शकता भरून. आणि सर आत्ता लगेच नाही पाठवली तरी चालेल. सगळ्या टीम्स एकदा आपले उरकले ना की सगळे एकत्र पाठवू. हो सर. टोटल सगळ्या टीम्स की मी तुमची कॉन्टॅक्ट कसं पाठवायचं? ओके सर. सृजन येस येस. येस. आता 30A चे सर आपण 2 मिनिटाचे रिबटलचे आहेत ते घेऊया. Okay. 30A, I'll say 1, 2, 3 go, then you may start. Okay. 1, 2, 3 go. जसं 32B मॅम म्हणाल्या, भारत हा संस्कृतीने आणि विविधतेने नटलेला देश आहे. या सर्वांवरती आपल्या सर्वांनाच अतिशय अभिमान आहे. मला मान्यच आहे, परंतु समान नागरिक कायदा हा कोणत्याही धर्माच्या धार्मिक बाबतींमध्ये हस्तांतर करू इच्छित नाही. तो फक्त धर्मांच्या नंतरच्या जे घटस्फोटाचे कायदे आहेत किंवा जे वारसा हक्काचे व दत्तक विधानाचे कायदे आहेत त्यांच्या संदर्भात एक समान नागरिक कायदा करू इच्छितो की जेणेकरून सर्व धर्मांना, सर्व आदिवासी जाती जमातींना एका समान लाईनवर उभं करून आपण समान न्याय देऊ शकू. त्याच्यानंतर मी असं म्हणेल की एखादा कायदा लागू करायचा झाला तर तो काही आज केला आणि उद्या तयार झाला असं होत नाही. कोणताही कायदा जरी न्यायालयाने किंवा विधानसभेने पारित केला तरी समाजाने तो एक्सेप्ट करायला किंवा स्वीकारायला भरपूर वेळ लागतो. याच्यासाठी मी उदाहरण देईल की सती प्रथा बंधात्मक कायदा 1829 तो 1829 साली लागू झाला असताना सुद्धा 1987 मध्ये तब्बल 170 वर्षांनी सरासरी 170 वर्षांनंतर शेवटची सती प्रथा आपल्या देशात बघितली गेली जी की रूप कुंवर यांची राजस्थान मधील होती. म्हणजे एखादा कोणताही कायदा तयार झाल्यानंतर तो समाजाने स्वीकारायला वेळ हा लागतोच. त्याच्यावरती विरोध हे होतातच, परंतु तो कायदा एक धर्मांच्या बाबतीत नसून एक त्याला राष्ट्रीय महत्व आहे. धर्मांपेक्षाही वरती आपण राष्ट्राला महत्व दिले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता तो दृढ करणार आहे ज्याने लैंगिक न्याय मिळेल. आज आपल्याला भारतात पुरुष प्रधान संस्कृती कुठेतरी बघायला मिळते. तो लैंगिक न्याय मिळेल. प्रत्येक वेळी आपण प्रत्येक धर्मामध्ये हा आमचा मूलभूत हक्क मोडला जातो. याच्या अंतर्गत प्रत्येक वेळी केस नाही करू शकत किंवा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अनुषंगाने कोर्टात किंवा न्यायालयात जाण्यापेक्षा एकदा समान नागरिक कायदा सर्वांना एक रूपाने ऍप्लिकेबल किंवा लागू झाला तर एकाच लाईन वरती आपल्याला प्रत्येकाला न्याय देता येईल व न्यायालयांची जी कार्यप्रणाली आहे जे वेगवेगळ्या कायद्यांमुळे वेगवेगळ्या धर्मांच्या कायद्यांमुळे त्यांच्या वेळ संपला. Time is up. Yeah. Okay. Thank you. 30A. Now you may leave the meeting. 30A and 32B you can leave the meeting. थँक्यू. दोनच शीट पाठवले तुम्ही. हे प्रत्येकाचं शीट वेगळं करायचं का कॉपी पेस्ट करायचं, काय करायचं? नाही सर तुम्ही वेगळ्या ह्याच्यात पण करू शकता. आम्ही एक वर्ड शीट पाठवली आहे तर आता प्रत्येकाचं त्याच्यातच फिल करून तुम्ही पाठवू शकता म्हणजे त्याच फॉर्मॅटमध्ये. बरं ठीक. मॅडम दोनच शीट पाठवल्या पण आता ती कशी जायचं? ते सॉरी कॉपी सर. पेस्ट करावं लागेल. हा सर कॉपी पेस्ट करू शकतो सर. कॉपी पेस्ट करू शकतो. हो सर. 2 मिनिटं द्या मॅडम मला. ओके हो सर. सर. आपण सृजन 2 मिनिटं हा. हो.
प्रसाद सर, तुम्ही क्लिअर आहात ना? हो हो. एकूण किती पार्टिसिपंट आहेत? टोटल सर आपले 10 टीम्स आहेत, तर 20 पार्टिसिपंट्स आहेत. तर तुम्हाला मराठीचे 20 कॉपी लागतील. हो, ओके. मराठीचे. मराठीचे. हा, म्हणजे 10 टीम्स आहेत टोटल, तर तुम्हाला 20 तशा शीट्स लागतील सर. हो हो. हा. आणि सर आपले आता हे जे चालले ते पहिला जो आपला टॉपिक आहे UCC वाला हो युनिफॉर्म, त्याचे चालले, त्याचे 4 आहेत. मग वेगळा टॉपिक आहे. बर. मी तुम्हाला सांगत जाईन सर टॉपिक हो. वाईज. मी आता TC30A अँड TC32 होतं ना, 32B. मी त्या प्रत्येकाला सर, हो. फाईल नेम तशी देतो, म्हणजे मग तुम्हाला सोपं जाईल. हो सर, चालेल. हो नो सर. मिलिंद सर, आपण तयार आहात का? हॅलो. हा, पुढच्यांचे नंबर काय आहेत? पुढच्या याचे आपला 33A पुढचा आहे नंबर असेल आणि 30B आहे. 33A आणि आणि 30B. 30B. ओके. ओके सर. मिलिंद सर, रेडी आहात का सर? यस, रेडी. ओके सर. सर 33A आहे आणि 30B आहे. यस मॅम. ओके ओके. सृजन, ऍडमिट करतोस त्यांना? $33A आणि 30B. मी 1 2 3 गो म्हटलं की तुम्हाला सुरुवात करायची आहे. जो फॉर मध्ये बोलणारा असेल त्याला 5 मिनिटं असतील. जो अगेन्स्ट मध्ये बोलणारा असेल त्याला 7 मिनिटं असतील. आणि जो पहिल्यांदा फॉर साठी बोलेल त्याला पुन्हा एकदा 2 मिनिटं रिबेटल साठी असतील. तर मी 1 2 3 गो म्हणेन, मग तुम्ही चालू करू शकता. 33A तुम्ही पहिल्यांदा बोलाल. 33A 1 2 3 गो. सर्वप्रथम सुप्रभात सर्वांना. माझं टीम कोड आहे 33A. आज मी आपल्या समोर समान नागरिक संहिता यावरती वादविवाद सादर करणार आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा एक खूप मोठा लोकशाही देश आहे, जेथे विविध प्रकारचे विविध धर्मांचे लोक राहतात. तर तसेच आपल्या देशामध्ये काही असे ठिकाण पण आहेत जेथे पहिलं तर आहे की स्त्रियांना आपल्या देशामध्ये कुठे एक खूप महत्वाचे प्राधान्य म्हणून ही वावरले जातात, तर कुठे त्यांच्यासोबत भेदभावही होतो. जसं की आपण शहाबानू केस मध्ये बघितलं होतं की त्यांनी वयाच्या शेवटपर्यंत आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी लढा केला त्यांच्यासाठी. तसंच इतरही स्त्रिया आहेत ज्या आजकाल लढा करत आहेत आपल्या मूलभूत हक्कासाठी. तर जर समान नागरिक संहिता लागू झाला तर सर्व लोकांना समान नागरिकता मिळेल व समान समजले जाईल. त्यामध्ये कोणताही भेदभाव, स्त्री पुरुष कोणताही भेदभाव नसेल. जसं की स्त्रियांना कुठेतरी एक वारसा हक्क देतात तर कुठे देत नाहीत. आणि जर एखाद्याला मूल दत्तक घ्यायचं असेल तरीही कोणते ना कोणते वैयक्तिक कायदे लागू पडतात. त्यामुळे देखील त्यांना अडचणी येतात. परत दुसरा आपल्या देशामध्ये काही लोक बाहेरच्या देशात जाऊन स्थायिक होतात. जसे की झाले फ्रान्स, इटली, जर्मन, अमेरिका, तसे सगळीकडे जाऊन स्थायिक होतात. ते लोक तिथे जाऊन त्यांच्या कायद्यांचे पालन करतात, नियमांचे पालन करतात. तर आपल्या देशामध्ये जर हा कायदा लागू झाला तर आपण देखील सर्वजण हे कायद्याचे पालन करणार आहोत आणि करावंच लागणार. कारण की हा जर समान नागरिक संहिता हा कायदा लागू झाला तर आपल्या देशामध्ये कोणतेही भेदभाव नसेल
व सर्वांना समान आणि आपण आधीच कायद्याच्या दृष्टिकोनाने सर्व समान आहोत. तर ह्या कायद्यानुसार देखील आपण सर्व प्रकारे वैयक्तिक कायदे वगळता आपण सर्व समान आहोत. तर इथं जर समान नागरिक संहिता लागू झालं तर आपण सगळे प्रत्येक सर्व दृष्टिकोनाने आपण सगळे एक समान असं सर्व प्रकारे. आणि आपल्या देशामध्ये गोवा मेव असा राज्य आहे जेथे नागरिक संहिता लागू आहे. तो पोर्चुगीजने लागू केला आहे. आपल्या बाकीच्या राज्यांमध्ये, बाकीच्या 28 राज्यांमध्ये जो कायदा लागू आहे तो ब्रिटिशांनी लागू केला आहे. आपण म्हणतो की आपण स्वातंत्र्यित आहोत, पण कितपत? कारण की आपण अजूनही त्यांच्या कायद्यावरती आपण अवलंबून आहोत. जर समान नागरिक संहिता लागू झाला तर तो आपल्या देशाने आपल्यासाठी वापरला असेल असा होऊ शकतो. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे तर असं आहे की आपण स्वतंत्र झालो. आपण आत्ताच आपण आत्ताच 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. तसंच आपण पूर्णपणे स्वतंत्र नाही आहोत. जोपर्यंत इंग्रजांचा हा कायदा लागू असेल तोपर्यंत आपण पूर्णपणे स्वतंत्रित नसणार आहोत. आपण आपल्या देशासाठी जर काही करायचं असेल तर समान नागरिक संहिता हा कायदा सर्वांसाठी लागू करून सर्व लोकांना एक भावाने बघितलं तर सर्व लोक आपला देश अजून प्रगतिशील होईल. सर्व भारतीय लोक जसे लोक मी आधी सांगितलं की स्थायिक होतात. आपण 1 मिनिट राहिलंय आपल्याकडे, 1 मिनिट राहिलंय. आपण बघितलं आहे की इतर देशामध्ये टर्की असो किंवा कुठे अजून असो खूप विविध जातींचे लोक आहेत. तरी ते लोक तिथे जाऊन कायद्यांना हे करतात. तसे आपणही आपल्या देशामध्ये करावे हीच विनंती. धन्यवाद. ओके. यानंतर 30B आपण तयार आहात का? आपल्याला सलग 7 मिनिटं मिळतील. या 7 मिनिटात आपल्याला आपले स्वतःचे पॉइंट आणि जर एच्या विरोधात काही रिबेटल असेल तर ते आपल्याला मांडायचंय. 7 मिनिटांनंतर तुम्हाला कुठलीही वेळ मिळणार नाही. मी 1 2 3 गो म्हणेल, नंतर तुम्ही सुरू करू शकता. 1 2 3 गो. सर्वात प्रथम सर्वांना शुभ प्रभात. भारत हा असा देश आहे की हा पूर्ण विविधतेने नटलेला आहे. भारताची रचनाच हे धर्म आणि भाषांनी वेगळ्या समाजांनी झालेली आहे. आपण असं पाहायला गेलं तर भारत वेगवेगळ्या संस्कृतीचं पालन करतो आणि ह्या संस्कृतींना, धर्मांना एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. आपण पाहिलं तर जर भारतामध्ये समान नागरिक संहिता जर लागू केली तर ह्याचे परिणाम खूप वाईट प्रकारे होऊ शकतो. भारत हा एकत्मता जोपासणारा देश आहे. जर समान नागरिक संहितेचं अंमलबजावणी भारतामध्ये झाली तर 371 क जो नागालँड सारख्या नागा आदिवासी समाजासाठी एक हक्क म्हणून दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, तर त्यांच्या अधिकारांवरती, त्यांच्या संस्कृतीवरती कुठेतरी बाधा येणार आहे. तर आपण पुढे पाहिलं तर काही अल्पसंख्याकांच्या मनात भीती आहे की समान नागरिक संहिता जर भारतामध्ये लागू केली तर त्यांच्यावरती पूर्ण हिंदूंचे कायदे लादण्याचा एक त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने हे पाऊल उचललं नाही की समान नागरिक संहिता ही कशा प्रकारे भारतामध्ये राबवण्यात येणार आहे किंवा त्याचे अंमलबजावणी कशा प्रकारे येणार आहे. तर हे ह्यासारखे असंख्य मुद्दे आतापर्यंत कोणत्या सरकारने दिलेले नाहीये. ते ह्यामध्ये सगळ्या अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती आहे. नागालँड बार असोसिएशनच्या मते नागा आदिवासी समाजाला जर भारतामध्ये समान नागरिक संहितेची अंमलबजावणी होत असेल तर नागा आदिवासी समाज, त्यांच्या संस्कृती, त्यांचे हक्क, त्यांच्या रूढी परंपरा ह्यावरती धोका निर्माण होऊ शकतो असा थेट इशारा नागालँड बार असोसिएशनने दिला आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉचे सचिव जफर याब जिलानी यांच्या मते मुस्लिम पर्सनल लॉ हा शर्यतनुसार आलेला आहे आणि शर्यत हा अल्लाची देण आहे. त्यामध्ये ते कोणताही किंवा कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारू शकत नाही. जर आपण समान नागरिक संहिता भारतामध्ये लागू करत असू तर हे मुद्दे आपण पाहायला गेले पाहिजे की समान नागरिक संहिता भारतामध्ये लावली
किंवा त्याची अंमलबजावणी भारतामध्ये झाली तर ती कशा प्रकारे भारतामध्ये एक मुख्य प्रवाहात येऊ शकते. तर त्यांच्या मते म्हणजे जफरयाब यांच्या मते की ते कोणतेही हस्तक्षेप ह्याच्यामध्ये करू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसंच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांच्या मते समान नागरी संहिता ही समाजात फूट पाडणारी आणि अशांतता पसरवणारी आहे. त्यांचं असं म्हणणे आहे की भारतीय संविधानावरती डायरेक्ट आघात समान नागरी संहिता करणार आहे. कारण असं की भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे की इथे कोणताही धर्मापेक्षा मोठा नाही, इथे सगळं एक समान आहे. जर प्रत्येक धर्माला इथे त्यांचे कायदे आहेत तर बाकीचे कायदे कशासाठी? त्याच्यानंतर अखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेचे सरचिटणीस जॉन दयाल यांच्या मते रोमन कॅथलिक मध्ये घटस्फोटाची प्रथा नाहीये, तसं प्रोटेस्टंट मध्ये घटस्फोट आहे. तर त्यांच्या मते जर समान नागरी संहिता भारतामध्ये लागू करत असू तर रोमन कॅथलिकांना घटस्फोटामध्ये कसं आणणार तुम्ही? तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते या गोष्टीला प्रखर विरोध करतात की समान नागरी संहिता ही त्यांच्या धार्मिक मुद्द्यांवरती आघात करते. कलम 25 आणि 26 नुसार भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माने, त्यांच्या रूढी परंपरेने, त्यांच्या संस्कृती जोपासण्याचा अधिकार दिला आहे. जर भारतीय संविधान हे रूढी परंपरा जोपासण्याचा अधिकार जर त्यांना देत असेल तर समान नागरी संहितेचा इथे उपयोग काय? त्यानुसार आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये भारताची एकता आणि सार्वभौमता ह्याच्यावर देखील गदा आणली जाऊ शकते. कारण की भारतामध्ये 16.5% लोक ही अल्पसंख्याकांमध्ये येते आणि त्यांचा ह्या पूर्ण भारतातील समान नागरी संहितेला विरोध असणार आहे. जर हा विरोध जर ते करत असतील तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम हा देश पातळीवर नाही तर जागतिक पातळीवरती सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याबरोबर भारतामध्ये समान नागरी संहितासाठी पोषक वातावरण तयार झालेलं नाहीये. सरकारने कोणतेही आपल्याला मुद्दे दाखवलेले नाहीयेत की कशा प्रकारे भारतीय समान नागरी संहिता ही लोकांच्या हिताची असू शकते. नागालँड सारखा देश किंवा आदिवासी समाज किंवा मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारसी समाज ह्यापासून विलुप्त राहू शकतो. काहींच्या मते हिंदू समाजातील लोकांना सुद्धा ह्या गोष्टीचा विरोध आहे. कारण की दक्षिण भारतातील हिंदू आणि उत्तर भारतातील हिंदू ह्यांमध्ये खूप मोठी दुफळी निर्माण होते. कारण की दोघांचेही धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी दोघेही वेगवेगळे आहेत. जर आपण समान नागरी संहितेला ह्यामध्ये एकसंघ करत असू तर ह्या दोन्ही भागातील हिंदू धर्मात देखील मोठा दुफळी निर्माण होऊ शकते. काहींचे रूढी परंपरा, काहींचे वारसा हक्क, काहींचे लग्नाचे रीतिरिवाज ह्या खूप प्रकारे वेगळ्या आहेत. काही हिंदूंमध्ये घटस्फोट आहे तर काही हिंदूंमध्ये घटस्फोटाची प्रथाच नाहीये. तर काही हिंदूंमध्ये लग्न हे फक्त वेगळ्या कुळाशी होऊ शकतं तर काही हिंदूंमध्ये लग्न भाचीचा आणि मामाचा सुद्धा होऊ शकतं. हे दक्षिण भागातील गोष्ट आहे. जर अशा गोष्टी आपण करत असू तर हे आपल्या देशाला एक अडचणीत आणू शकतो किंवा हे जागतिक पातळीवरती आपल्या देशाचे एक मोठं 1 नुकसान मिनिट होऊ बाकी आहे. शकतं. आपल्याकडे 1 मिनिट बाकी आहे. भारतीय संविधान की समान नागरी संहितेला अजून पोषक असं वातावरण आपल्या भारतामध्ये झालेलं नाहीये. तर धर्मनिरपेक्षतेवरती सुद्धा गदा आणला जातोय. कारण की धर्मनिरपेक्षतेमध्ये असं सांगितलं जातं की भारतामध्ये कोणत्याही धर्मापेक्षा मोठा नाहीये. जर तुम्ही पूर्ण हिंदू कायदे इतर धर्मावरती लादत असतील तर धर्मनिरपेक्षतेची कुठेतरी पायमल्ली इथे होते आणि कुठेतरी त्याचा आघात इथे होतोय असं इथे दाखवलं गेलं जाऊ शकतं. तर माझ्या मते भारतीय संविधानानुसार भारतीय समान नागरी संहिता साठी पोषक असं पूरक वातावरण भारतामध्ये कुठेही दिसून येत नाहीये किंवा सरकार त्यासाठी ठोस पावले उचलत नाहीये. त्यामुळे भारतीय समान नागरी संहिता भारतामध्ये नीट राहू शकत नाही किंवा लोक त्याला आत्मसात करणार नाही. एवढेच. धन्यवाद. झालं. ओके. थँक्यू. आता 33A आपण आहात? हो आहे.
हा, तुम्हाला रिबेटलसाठी 2 मिनिटं मिळतील. मी तुम्हाला 1 2 3 गो म्हणेल आणि मग तुम्ही चालू करू शकता. ओके, 1 2 3 गो. जसं जे आहे होते माझ्या विरोधी त्यांनी मांडलं की दक्षिण भारतामध्ये कुठे कुठे प्रथा आहे की मामा आणि भाचीचं लग्न होतं. तसंच मला त्याच्यावरती एक खंडन निर्माण करायचं आहे की आजकालच्या युगामध्ये हे प्राचीन होतं, पण आजकालच्या युगामध्ये आजकालच्या स्त्रिया, आजकालचे पुरुष असं होऊ शकत नाही की त्यांना मामा आणि भाचीलाच लग्न करायचं असेल. असंही असू शकतं की भाचीला दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचं असेल. ही प्रथा जी आहे ती अशी झाली आहे आता की त्यांच्यावरती बळजबरीने लादली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांना बऱ्यापैकी आपलं स्वतःचं स्थान निर्माण करता येत नाही. कोणत्या जाग्यावरती असे आहे की स्त्रियांनी घरकाम करायला हवं, पुढे जावं नाही. पण आपण आज आधुनिक युगात राहत आहोत जिथे की स्त्रियांना मोठं प्राधान्य मिळत आहे. आपण म्हणतो स्त्रियांना एक मिनिट, शेवटचं 1 मिनिट. किती प्रमाणे प्राधान्य देतोय आपण. आज आपल्या स्त्रिया जसे प्रतिभाताई पाटील ह्या आपल्यासाठी, प्रत्येक स्त्रीसाठी एक आदर्श आहेत. तसं अजूनही खूप स्त्रिया आहेत ज्या की घरामध्येच आहेत फक्त. समान नागरिक संहिता हा त्यांना एक खूप मोठी संधी आहे की सगळे समान झालं तर त्यांना देखील स्त्रियांना देखील समान वागणूक दिली जाईल. धन्यवाद. ओके, थँक्यू. 33A आणि 30B आपण मीटिंग मधून बाहेर पडू शकता. ओके, थँक्यू. ओके. प्रसाद सर, मिलिंद सर, आता पुढच्या हो. पार्टिसिपंट्सला आम्ही एंटर करतोय. हा, 1-2 मिनिटं थांबा फक्त, म्हणजे मग याचं जरा मार्क्स लिहिले. त्यांना ऍडमिट करून घेतो सर, सुरू व्हायला एक 2 मिनिटांनंतर सुरू. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके सर. ओके, सृजन ऍडमिट करून घे त्यांना. A आणि 29B आपण काही वेळात तुमच्या डिबेटला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी स्ट्रक्चर सांगतो. जो फॉर मध्ये बोलणार आहे त्याला सुरुवातीला 5 मिनिटं मिळतील. 5 मिनिटाच्या आधी 1 मिनिट तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल की 1 मिनिट बाकी आहे. त्यानंतर जो अगेन्स्ट मध्ये बोलेल त्याला पूर्णपणे 7 मिनिटं मिळतील. त्या 7 मिनिटात त्यांनी स्वतःचे पॉइंट आणि त्यांचं जर काही रिबेटल असेल पहिल्यासाठी तर ते द्यायचंय. तुम्हाला देखील 1 मिनिटापूर्वी वॉर्निंग देण्यात येईल. आणि सगळ्यात शेवटी 32 जे कोणी फॉर्म मध्ये बोलणार असेल त्यांना आपण पुन्हा 2 मिनिटं देणार आहोत. तेव्हा सुद्धा 1 मिनिट झाल्यावर तुम्हाला रिंग दिली जाईल. ओके. 32A तुमच्या मागे खूप लाईट येत आहे, तुम्ही थोडं कॅमेरा एका जागेवरती ऍडजस्ट करू शकता का? 32A आणि येस मॅम. या 29B एकदा कॅमेरा थोडस ऍडजस्ट, तुमचं फक्त फेस दिसतंय, थोडस खाली करता का कॅमेरा? हा, बेटर. येस येस, बस. 29B बरोबर आहे आता, गुड टू गो. 32A. 32A. मॅम एक सेकंड ना मॅम, ओके. एक सेकंड ऍडजस्ट करत आहे. हा हा, नो प्रॉब्लेम. सावकाश सावकाश सावकाश. मॅम इट्स ओके आता. येतोच आहे थोडा लाईट, तुम्ही मागणं बंद करू शकता का पडदा किंवा जे काही येते? विंडो आहे मॅम, पडदा नाही आहे. अच्छा, ठीक आहे. जजेस तुम्हाला चालणार का, म्हणजे चालत हो, असेल? चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. मिलिंद सर, प्रसाद सर, करू शकतो का सुरू? हो, करा.
मिलिंद सर आवाज नाही येत. ना ना हो चालेल चालेल चालेल. हा ओके ओके. नाही नाही, तुमचं जेव्हा सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला अनम्यूट करून देऊ, नो प्रॉब्लेम. ओके सृजन, ओव्हर टू यू. ओके 32A जे फॉर्म मध्ये बोलणार आहेत तुम्हाला 1 2 3 गो म्हणे आणि तुम्हाला स्टार्ट करायचंय. ओके ओके सर. 1 2 3 गो. पिन कोड नंबर 32. मी डिरेक्टली टाइम न वेस्ट करता टॉपिक वरच येते. टॉपिक समान नागरिक कायदा. समान नागरिक कायदा म्हणजे काय? समान नागरिक कायदा म्हणजे व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असू सर्वांना समान न्याय मिळेल. भारतात भारतात आजच्या घडीला हिंदू, शीख, बौद्ध आणि धर्म हे हिंदू सिव्हिल कायद्याच्या कक्षात येतात व या कायद्याचे भारतीय संसदेत तयार केले जातात जे संविधानावर आधारित असतात. तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारसी हे धर्म ते स्वतःचे वेगळे स्वतंत्र कायदे आहेत. तर कायदे म्हणजे काय? विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक या संबंधितले मुद्दे. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर आज आपल्या वेगवेगळ्या जातीचे पासून घटस्फोट पर्यंत, लग्नापासून घटस्फोट पर्यंत आलेली वेगवेगळी परंपरा, नियम आणि निर्णय घेतात. समान नागरिक कायदा लागू झाला तर काय होईल? सर्वांना समान न्याय मिळेल. दुसरा मुद्दा विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक यामध्ये सर्वांना समान न्याय देता येईल. मुस्लिम महिला हलाला पद्धतीतून मुक्त होतील. तीन तलाकवर बंदी येईल. सर्व मंदिर, धार्मिक स्थळ यावर यांचा पैसा सरकारी दरबारी जमा होईल. मुलींना संपत्तीत समान हक्क मिळेल. कोर्टाचा निकाल लावायला वेळ लागणार नाही. कलम 29 व 30 हे दोन कलम समान नागरिक कायद्याला फाटे देणारे आहेत, ते संपविण्यात यावे. देशात सगळेच ओरडत असतात की देश धर्मपेक्ष आहे. धर्मपेक्ष आहे तर मग मुस्लिम पर्सनल बोर्ड कशाला आहे? समान नागरिक कायदा विषय हा निघाला एका घटस्फोटावरून. एका जोडप्याचे घटस्फोटचे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले आणि हे प्रकरण समोर आले. पती पत्नी हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. पतीला हिंदू धर्माप्रमाणे घटस्फोट हवा होता व मात्र पत्नीचे असे म्हणणे होते की ती मीना जनजातीतून असल्यामुळे हिंदू हा कायदा तिला लागू होत नाही. त्यानंतरून पतीने कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाचा अर्ज हा बाद करण्यात यावा अशी पत्नीची मागणी होती. त्यानंतर पतीने पत्नीच्या अर्जाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करत असताना दिल्ली उच्च न्यायालयात असं म्हणणं होतं की समान नागरिक कायद्याची गरज आहे. प्रतिभा सिंग, न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांच्या सुमारे याचिका वाचवण्यात शेवटचं आली. 1 मिनिट बाकी आहे तुमच्याकडे. शेवटचं 1 मिनिट. त्यांनी असं नमूद केले की कलम 44 प्रमाणे असं सांगण्यात आलं की समान नागरिक कायदा
हा अस्तित्वात यावा. धन्यवाद. ओके ओके. (29B) आपण आहात. (29B) तुम्ही म्यूट वर आहात. ओके. आपण म्यूट वर आहात, तुमचा आवाज येत नाहीये. 29B. (32A) तुम्ही म्यूट करू शकाल का स्वतःला जरा? ओके सर. ओके. 29B तुम्ही म्यूट वर आहात, तुमचा आवाज येत नाहीये. 29B अनम्यूट तुम्ही तुमच्या एंडनी करून बघता का माईक? तिथे माईक वर क्लिक करा. एक मिनिट. ठीक आहे ठीक आहे, पुन्हा जॉईन व्हा. 29B पुन्हा जॉईन व्हा, वाट बघतोय. हा, आता येतोय तुमचा आवाज. 29B. हो हो. ओके. तुम्हाला 7 मिनिटं मिळतील. तुम्ही तयार आहात का? त्यांचा व्हिडिओ दिसत नाहीये सृजन 29B चा. हो हो, जस्ट सेकंड. कॅमेरा ऑन आहे. नाही आम्हाला दिसत नाहीये. एकदा ऑफ करून ऑन करता का? ओके ओके ओके. आता दिसतोय, कॅमेरा ऑन आहे. नाही, अजून तरी व्हिडिओ दिसत नाहीये आपला. ओके, मी दुसऱ्या लॅपटॉपने जॉईन झाली आहे. आय डोंट नो काय होतं एक्झॅक्टली. कॅमेरामध्ये जॉईन होऊ शकता का 29B? तुम्ही परमिशन ग्रँड नसेल केली तुम्ही. परमिशन नाही सर, कॅमेराचं वेगळी गोष्ट आहे. ग्रँड 29B फोनने जॉईन होऊ शकता का? करून ऑन करा. ट्राय केलं ते. पण एक थोडा वेळ वाट बघूया सर. माईक कॅमेरा दोन्ही ऑन. 29B कॅमेरा. हा, 29B कॅमेरा हा, दिसतोय दिसतंय. आता? दिसतोय आता? हो, आवाज पण हो, येते. हो. परफेक्ट. ओके, वेट एक सेकंड, फक्त कॉर्ड्स खाली. ओके. ओके. ओके, तयार आहात आवाज आपण? येतोय? हो. तुमचा आवाज कट होतोय. तुमचा व्हिडिओ पण हँग येतोय झालाय. आवाज? हो हो, आता येतोय. आता येतोय. येस. ठीक आहे. तयार आहात आपण? करूया सुरुवात.
हो हो आय गेस त्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी इश्यू आहे. ऊर्जा काय करायचं? त्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी इश्यू आहे. आपण एक थांबूयात एक एक फक्त मिनिट. 2 मिनिट. मी दुसऱ्या नेटवर्क वरनं ट्राय करते प्लीज. सॉरी. सावकाश सावकाश, एक्स्ट्रीमली घाई नका सॉरी. सावकाश. हो हो आम्ही थांबू, काही टेन्शन घेऊ नका. अनम्यूट करता का? 29B आता कॅमेरा क्लिअर आहे तुमचं? माईक वरनं बोलून बघता का? ओके. येबल कनेक्ट दुसरा नेटवर्क. नाही, आवाज लॅग होतोय जरा. आपण सगळेच जरा काही वेळ वाट बघूया. काही वेळात करूया सुरुवात. सॉरी. आवाज येतोय आता? हो हो, तुमचा आवाज येतोय. आणि व्हिडिओ? व्हिडिओ अजूनही दिसत नाहीये. ओके, आता दिसतोय, आता दिसतोय. ओके, तयार आहात आपण? हो. ठीक आहे. मी 1 2 3 गो म्हणेल आणि मग तुम्ही सुरुवात करू शकता. चालेल. ओके ओके. प्रसाद सर, मिलिंद सर, गुड टू गो ना? ओके ओके. 1 2 3 गो. ओके. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 29 ब विषयाच्या अनुकूल बाजूने अर्थात समान नागरी संहिता, एक राष्ट्र एक कायदा विषयाच्या प्रतिकूल बाजूने बोलणार आहे. मुळात विषयाला सुरुवात करत असताना समान नागरी संहिता म्हणजे काय हे जाणून घेणं मला गरजेचं वाटतं. समान नागरी संहिता म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. तो अखंड भारतामध्ये, एक राष्ट्र एक कायदा असा की जो अखंड भारतामध्ये धर्म, जात, पंथ, संस्कृती यांच्या पलीकडे लागू होईल आणि ज्या नागरी संहितेमध्ये लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, पोटगी अशा प्रकारच्या समस्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. मुळात जेव्हा आपण भारताचं कौतुक करतो ना आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, विविधतेमध्ये एकता अशी आपण भारताची ओळख सांगायला लागतो. परंतु कुठेतरी या कायद्यामुळे ती विविधता आणि त्यातली एकता नाहीशी होतीये का असा अनेकांना प्रश्न येतो. म्हणजे अनेक समाज माध्यमांवरती किंवा समाजातील अनेक गट त्याविषयी नाराजी आपल्याला दाखवून देतात. मुळात भारताचा विचार करायचा झाल्यास जो खंडप्राय देश, त्याच्यामध्ये उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पश्चिमेपासून पूर्वेकडे खूप मोठ्या प्रमाणात परंपरा आहेत. त्यांच्या संस्कृती वेगळ्या आहेत, चालरीती वेगळ्या आहेत. आपल्या शेजारच्या घरातलं लग्न सुद्धा वेगळ्या पद्धतीने होतं, याची उदाहरणं तुम्ही आम्ही बघतो. मग अशा वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वेगळेपण असेल आणि आपला समाज अजूनही अशिक्षित असेल तर समान नागरी कायद्याची सध्याच्या काळात गरज नक्की काय आहे?
मुळात ज्यावेळी समान नागरी कायदा असं आपण म्हणतो अशा वेळी मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक समाज ही नाराजी व्यक्त करतात, कारण त्यांच्या मते ही संहिता लागू झाल्यानंतर ना कुठेतरी आपल्यावरती बहुसंख्याकांचं दडपण येईल, त्यांची आपल्यावरती सक्ती येईल आणि संविधानानं आपल्याला आपली संस्कृती, आपल्या चालीरीती आणि आपला धर्म पालन करण्याची जी परवानगी दिली आहे ती कुठेतरी नाहीशी होईल. हा विरोध करणारे ईशान्येकडील अनेक राज्य आहेत, कारण ईशान्येचा भाग बघितला अतिशय संवेदनशील भाग आपल्याला पाहायला मिळतो, कारण पलीकडे म्यानमार आणि चायना आहेतच. म्हणजे कुठल्याही प्रकारचा विरोध झाला, कुठल्याही प्रकारचे मुद्दे किंवा समस्या आल्या तर भारताच्या एकतेसाठी ही खूप धोकादायक गोष्ट असं मला सांगावंसं वाटतं. मुळात नागालँड बार असोसिएशनने अतिशय स्पष्टपणे याला विरोध दाखवलेला आहे. त्यांच्या मते समान नागरी कायदा, समान नागरी संहिता ही त्यांची संस्कृती आणि नागा लोकांची प्रतिष्ठा याच्यावरती घाला घालणारी आहे, आणि भारतात इतकी विविधता असताना तुम्ही हा कायदा कसा अंमलात आणणार? त्यामुळे जर हा एक मोठा समाज, हे नॉर्थ ईस्टियन लोक जर विरोध दर्शवत असतील तर हा कायदा अंमलात आणण्याची गरज नक्की काय? भारतामधील सगळ्यात मोठा अल्पसंख्याक समाज म्हणजे मुस्लिम समाज, ज्यांचे कायदे कुठेही लिहून ठेवलेले नाहीये, ते त्यांच्या पवित्र ग्रंथांवरती अर्थात कुराण आणि हिदासवरती त्यांचे कायदे अवलंबून आहेत. मुळात हा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करत आहेत, दर्शवत आहेत. का? कारण त्यांचं म्हणणं आहे की हिंदूंची सक्ती कुठेतरी आमच्यावरती केली जाईल आणि ज्याद्वारे कुठेतरी आमचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते कुठेतरी नाहीसं केलं जाईल. याचबरोबर मी बोलायचंय मी बोला. ओके, याबरोबर आमचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते नाहीसं होईल. मग ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे चेअरमॅन मौलाना वाली रहमानी यांनी असं म्हटलेलं आहे की संविधानामुळे कुठेतरी आम्हाला आमचा धर्म, आम्हाला आमच्या चालीरीती पाळण्याचं परवानगी दिली जाते, परंतु कुठेतरी ही संहिता त्याच्या विरोधात जाणारी आहे, ज्यामुळे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अराजकता पसरेल. आणि मुस्लिम समाज हा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर यातून आंदोलनं झाली, यातून निषेध नोंदवले गेले, तर त्यातून निर्माण होणारी जी परिस्थिती, वाईट परिस्थिती आहे, त्यासाठी अजूनही भारत सरकार तयार आहे का? आणि सध्याच्या या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आपण ही संहिता राबवणं गरजेचं आहे का? मुळातच नाही. मुळात माझ्या मैत्रिणीने कलम 44चा दाखला दिला, पण मला तिला सांगावंसं वाटतं की मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानाचा फरक आहे. मूलभूत हक्कांमध्ये माझ्या मैत्रिणीने सांगितलं की कलम 29 आणि 30 रद्द केलं पाहिजे, परंतु कुठेतरी मार्गदर्शक तत्वासाठी मूलभूत हक्क रद्द करणं ही किती व्यवहार्य गोष्ट आहे आणि कायद्याच्या दृष्टीने ती किती चुकीची गोष्ट आहे हे मला तिला सांगावंसं वाटतं. मुळात कलम 44 मध्ये सुद्धा योग्य वेळ आल्यानंतर ना या संहितेची अंमलबजावणी करणं असं सांगितलेलं आहे, पण ही योग्य वेळ आहे का? सध्या भारतामध्ये कोरोनाची खूप मोठ्या प्रमाणात परिस्थिती आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, आरोग्य व्यवस्था अजिबात सक्षम नाहीये. दिल्लीमध्ये अनेक शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत. त्यामुळे इतके महत्वाचे प्रश्न असताना आपण आणखी एका संवेदनशील मुद्द्याला हात घालणं आणि त्यातून जे त्याचे वाईट परिणाम येतील त्याला सामोरं जाणं ही किती अवघड आणि किती मूर्खपणाचं लक्षण आहे हे मला सांगावंसं वाटतं. कारण सध्या गरज आहे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची, शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याची आणि या जनतेला मूलभूत व्यवस्था देणं. म्हणजे समान नागरी संहिता ही अस्तित्वात येणं गरजेचं आहे, परंतु त्यासाठी समाजाला तयार करणं, समाजाला शिक्षण देणं आणि प्रबोधन देणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही वेळ नक्कीच द्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी समान नागरी कायद्याची संहितेची गरज नाही हे मला ठामपणे सांगावंसं वाटतं. त्याच्या पलीकडे जात असताना जाणकारांच्या म्हणण्यानुसार जर समान नागरी संहिता अस्तित्वात आली तर त्यामुळे कायद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील, कायद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होईल आणि ती उलथापालथ सध्याच्या घडीला आपल्याला शक्य आहे का? मुळात एखादी संहिता ती पुढे जाणं ती खूप मोठी दीर्घ प्रक्रिया आहे. म्हणजे जादूची कांडी फिरवली आणि संहिता अस्तित्वात आली हे नक्कीच नाहीये. त्यामुळे ह्या संहितेसाठी खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागणार आहे. सध्याच्या काळामध्ये ते नक्कीच शक्य नाही. मुळात जेव्हापासून संविधानाची निर्मिती झाली तेव्हापासून हा मुद्दा चर्चित आहे, परंतु अजूनही त्याचा मसुदा तयार झाला नाही. याचा अर्थ असा की जनतेला आणि राज्यकर्त्यांना सुद्धा हेच वाटतं की सध्याच्या काळामध्ये या बिलाची, या संहितेची गरज नाहीये. शेवटी बोलताना एवढंच बोलावं असं वाटतं की विधी आयोगाने 2018 साली कौटुंबिक सुरक्षेच्या अहवालामध्ये
असं नमूद केलेलं आहे की या टप्प्यावरती हा कायदा आवश्यक आणि इष्ट नाहीये आणि पुढे जाताना आपण यातील जे चांगल्या गोष्टी आहेत त्या पुढे घेऊन जाऊयात आणि ज्या गोष्टी मूलभूत हक्कांच्या विरोधात असतील त्या आपण बदलूयात. अर्थात सध्या गरज आहे हे जे वैयक्तिक कायदे आहेत ते अधिक सक्षम करणं, अधिक पुरोगामी करणं आणि अधिक प्रगतिशील करणं हीच सध्या काळाची गरज आहे. आणि मला शेवटी जाताना एवढंच म्हणावंसं वाटतं की सध्या आपल्याला गरज आहे कार्यक्षम कायद्यांची. त्यामुळे समान नागरी कायदा नंतर नक्कीच अस्तित्वात येईल, पण मी माझ्या मताशी ठाम आहे की सध्याच्या या काळामध्ये समान नागरी आपला संहितेची वेळ आपल्याला संपलाय. काही गरज नाही. धन्यवाद. ओके, थँक्यू. यानंतर 32A तुम्हाला रिबिटेलसाठी 2 मिनिटं असतील. मी 1 2 3 गो म्हणेल, तुम्ही मग 2 मिनिटात तुमचं रिबिटेल करू शकता. 1 2 3 गो. जसं माझ्या फ्रेंडने बोलले आहे की नाही गरज आहे आता सध्याच्याला, पण जर मुलींना समान हक्कच मिळत नाहीये तर तो कधी भेटणार? तो हवा ना, आताच्या पिढीला हवा, म्हणजे जेणेकरून त्यांचा ग्रोथ होईल, डेव्हलपमेंट होईल, त्यांची प्रगती होईल. असं तर होतच नाहीये आत्ताच्या काळात. संपत्तीमध्ये समान अधिकार हा हवाच. त्यासाठी तो पण कायदा येणं गरजेचं आहे आणि तो आत्ताच आला तर ठीक आहे, त्याने करून प्रगती होईल. आणि शिक्षणाच्या बाबतीत जर झालं तर तसंही मुली आजकाल खूपच शिकत आहेत, पण त्यांना संपत्तीमध्ये नीट वाटपच भेटत नाही. त्यांना संपत्तीतून डावलण्यात येतं. त्यासाठी तो हवा. आणि मला अजून एक म्हणायचं आहे की कोर्टाचाही खूप वेळ जातो गोष्टी सावरण्यासाठी, गोष्टी कळून घेण्यासाठी. त्यासाठी एक महत्वाचा पॉइंट आहे, त्यासाठी तो यावा. आणि शेवटचं जसं 1 की मिनिट, शेवटचं 1 मिनिट. आणि मुस्लिम महिलांना तर तो आवश्यकच आहे. जरी त्यांच्यामध्ये खूप मायनॉरिटी असली तरी तो आवश्यक यासाठी आहे की ते हलाला पद्धतीतून मुक्त होतील. 3 तलाकवर बंदी येईल. बस, थँक्यू. ओके ओके, थँक्यू. थँक्यू 32A आणि 29B. तुम्ही रूम मधनं बाहेर पडू शकता. मिलिंद सर, प्रसाद सर, आता जी टीम येईल ना ती शेवटची असेल ह्या टॉपिकला. तर ती टीम झाल्यानंतर ना तुम्ही ह्या चारही ह्याचे मार्क्स मेल करून द्या सर. हो ठीक आहे, चालेल. मग आपण दुसरा जे टॉपिक आहे त्याचं सुरू करू. ही आता एक हम्म. शेवटची टीम असेल ह्याच टॉपिकची. मग त्याच्यानंतर दुसरं टॉपिक आहे. तर आता त्यांना आत घेतो. एक तुम्ही 2 मिनिटं करून घ्या स्कोर. त्यांना आत बोलवून थोडं ब्रीफ करून देतो. ओके. टेक देम. 37 हो 37A आणि 36B तुम्ही आता रिमूव्ह व्हा जरा. तुमचं थोडं नंतर आहे, त्यामुळे तुम्ही आता जरी रूम मधनं रिमूव्ह व्हा. तुम्हाला थोड्या वेळाने आम्ही आत घेऊ. ओके. 37A. ओके, थँक्यू सर. आत्ताची आपली पुढची टीम असणार आहे 29A आणि 33B. A आणि 33B. डिबेटला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला फॉर्मॅट सांगतो. जी कोणी व्यक्ती फॉर द मोशन बोलणार असेल त्याला सुरुवातीला 5 मिनिटं देण्यात येतील. त्या 5 मिनिटाच्या 1 मिनिट आधी तुम्हाला एक वॉर्निंग देण्यात येईल की 1 मिनिट राहिलं याची. त्यानंतर जी व्यक्ती अगेन्स्ट मध्ये बोलणार असेल त्यांना सलग 7 मिनिटं मिळतील. त्या 7 मिनिटात त्यांनी स्वतःचे पॉइंट किंवा काही रिबेटल असतील तर ते सगळे 7 मिनिटात आवरायचंय. तुम्हाला सुद्धा 1 मिनिट आधी वॉर्निंग देण्यात येईल. आणि सगळ्यात शेवटी जी कोणी व्यक्ती फॉर साठी बोलत असेल त्यांना रिबेटल साठी पुन्हा 2 मिनिटांची संधी आहे. त्यात सुद्धा तुम्हाला 1 मिनिट आधी वॉर्निंग देण्यात येईल. आणि मी ओके, प्रसाद सर, मिलिंद सर, आपण जाऊ शकतो पुढे. ओके, मिलिंद सर. ओके ओके ओके. 29A आपण फॉर मध्ये बोलाल. मी 1 2 3 गो म्हणेल, नंतर तुम्ही सुरू करू शकता. ओके. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही व्यवस्थित आहेत ना?
दोन्ही एकदम क्लिअर आहे. थँक्यू. थँक्यू. ओके, सो 1 2 3 गो. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 29 प्रस्तावाच्या बाजूने आपलं मत मांडत आहे. समान नागरी संहिता, एक राष्ट्र एक कायदा, काळाची गरज. जेव्हा एखाद्या शाळेतील मुलं एकसारखा गणवेश परिधान करतात तेव्हा त्यांच्यात एक समानता येते. त्याचबरोबर सर्वांना एक समान नियम लागू होतो आणि शिक्षकांकडून देखील कोणत्याही मुलांमध्ये भेदभाव केला जात नाही. याच अर्थाने समान नागरी संहितेची जर व्याख्या करायची झाली तर ती अशी होईल, असा कायदा जो भारतातील नागरी समस्यांशी निगडीत आहे आणि जो भारतीय समाजात कोणताही भेदभाव आणत नाही. आता या प्रस्तावातील पुढचा पैलू म्हणजे एक राष्ट्र एक कायदा. मित्र, जेव्हा आपण एक राष्ट्र एक कायदा असं संबोधतो तेव्हा हा कायदा कोणताही धर्माचा नसून तो सर्व धर्म समाविष्ट असा भारतीय नागरिकांसाठीचा एक कायदा आहे आणि म्हणूनच या कायद्याद्वारे संपूर्ण भारतीयांना न्याय मिळेल. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही कायदा जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हा तो कोणत्याही धर्माचा म्हणून येत नाही, तर किंबहुना सर्वसामान्य लोकांची जीवनशैली सुधारणं हे त्या कायद्याचं अंतिम उद्दिष्ट असतं. आणि तसंच समान नागरी संहितेसमोर सर्व भारतीय हे सारखेच असल्यामुळे कोणत्याही धर्माला प्राधान्य मिळणार नाही आणि सर्वांना समान मापदंड लागू होतील. म्हणूनच आजच्या काळात या कायद्याचं विशेष महत्व आहे. सध्याच्या काळात आपल्या भारत देशात हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, पारशी विवाह आणि वारसा हक्क कायदा, त्याचबरोबर मुस्लिम समाजातील घटना स्वरूपात नसलेले अनेक नियम अस्तित्वात आहेत. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया क्लिष्ट होते. उपलब्ध माहितीनुसार मागील 10 ते 15 वर्षात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये रखडलेल्या खटल्यांपैकी 70% खटले हे नागरी समस्यांशी निगडीत होते. याचाच अर्थ कुठेतरी समान नागरी संहितेचा अभाव असल्यामुळे या वैयक्तिक कायद्यांमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि म्हणूनच वेळोवेळी वेगवेगळ्या राज्यातील उच्च न्यायालयांकडून तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांकडून या समान नागरी संहितेची मागणी वारंवार करण्यात आली आहे. त्याचबरोबर या नागरी समस्यांच्या बाबतीत झालेल्या न्यायदानाच्या विलंबामुळे कुठेतरी जनतेच्या मनात न्यायपालिकेविषयी शंका निर्माण होतात. त्याचबरोबर या रखडलेल्या खटल्यांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण होतो आणि म्हणूनच न्यायपालिकेचं महत्व टिकून ठेवायचं असेल आणि न्यायदानाची प्रक्रिया सुकर करायची असेल तर मला वाटतं समान नागरी संहितेशिवाय कुठलाही पर्याय आपल्याला दिसत नाही. आत्ताच्या घडीला असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे भारतात असू देत किंवा जगभरात महिलांनी यशशिखर सर केलेलं नाही. पण तरीही भारतामध्ये या वैयक्तिक कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे महिलांना कौटुंबिक आणि वारसा हक्क या नागरी समस्यांमध्ये कायमच अवहेलना सहन करावी लागली आहे. मग तो प्रसिद्ध शहाबानो खटला असू देत किंवा पारशी महिलांचा वारसा हक्काचा खटला असू देत किंवा याच बाबतीत 2013 मधील ख्रिश्चन समाजातील केरळच्या मेहरी रॉय यांचा खटला असू देत. प्रत्येक वेळी महिलांना आपल्या हक्कांसाठी झगडावं लागलं आहे. मित्र, जर भारतीय नागरिकांची प्रगती करायची असेल आणि नागरिकांना न्याय द्यायचा असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की महिला देखील या समाजातीलच एक नागरिक आहेत आणि त्यांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी समान नागरी संहिता हाच तारणहार ठरू शकतो. त्याचबरोबर सध्या दिल्ली उच्च न्यायालयातील गाजलेला मीना समाजातील दाम्पत्याच्या घटस्फोटाची सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश प्रतिभा सिंग यांनी एक सूचक विधान केलं. ते विधान असं होतं की सध्याचा आधुनिक भारत हा हळूहळू एकरूप होऊ लागला आहे. जाती, धर्म असे पारंपरिक अडथळे कमी होऊ लागले आहेत. तर अशा परिस्थितीत या भारतात समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणं अतिशय गरजेचं आहे. 1 मिनिट आहे आपल्याकडे, शेवटचं 1. ठीक आहे. मला असं वाटतं की तरुण पिढी ही जाती, धर्म या पारंपरिक अडथळ्यांपासून माणूस म्हणून एकरूप होत आहे. तर अशा वेळी या वैयक्तिक कायद्यांमधून त्यांच्यात भेदभाव करणं चुकीचं आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात जर आपण या मुद्द्यांवर भेदभाव करत असू तर कुठेतरी आपण अधोगतीच्या मार्गावर जातोय असं मला वाटतं. त्याचबरोबर सध्या आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना अनेक बदल अंगीकारले. मग ते सती पद्धतीचा विरोध असू दे किंवा अगदी आता 3 तलाक आणि 377 रद्द करून समलिंगी विवाहांना मान्यता देणं असू दे. कुठेतरी परिवर्तनशील काळानुरूप गरजेचे बदल आपण अंगीकारले आणि त्यामुळे भारतीय समाज म्हणून आपण टिकलेलो आहोत. जाता जाता मी एवढंच सांगेन की अमेरिकेचे 3रे राष्ट्राध्यक्ष
यांनी एक महत्वाचं विधान केलं की एखाद्या गोष्टीसाठी केलेला विलंब ही त्या गोष्टी ठरलेली चूक असू शकते. तर भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी आपण हा केलेला विलंब ही आपली चूक ठरू नये एवढंच मला वाटतं. आणि वेळ शेवटी संपलाय. धन्यवाद. ओके, थँक्यू. अ 33B, तुम्हाला आता 7 मिनिटं मिळतील डायरेक्ट. त्या 7 मिनिटात तुम्हाला तुमचे पॉइंट आणि काही रिबेटल असेल तर ते मांडायचे. मी 1 2 3 गो म्हणेल आणि मग तुम्ही सुरू करू शकता. 1 2 3 गो. नमस्कार, माझा टीम कोड 33B. मी या प्रस्तावाच्या विरोधात बोलणार आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश असून या भारतामध्ये अनेक धर्म, वांशिकता व जाती इत्यादींची विविधता आहे. संविधानाने नमूद केलेला अनुच्छेद 25 नुसार प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या धर्माचा स्वातंत्र्य व त्या धर्माचा पालन करण्याची मूलभूत अधिकार संविधानाने दिलेला आहे. जर समान नागरिक संहिता ही लागू करण्यात आली तर प्रत्येक नागरिकाकडून त्याचा हा मूलभूत अधिकार हिरकवला जाईल असं हिरकवला जाईल. दुसरा म्हणजे आपल्या भारतामध्ये 5 जाती असून त्यापुढे 3000 जाती व 25,000 उपजातींमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. अशा ह्या जात्यांमध्ये अनेक रीतीभाती व प्रथा वेगवेगळ्या आहेत. ह्या रीतीभाती जर समान नागरिक संहितामुळे ह्या रीतीभातींना एक वेगळा परिणाम होईल असं मला वाटतं. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत विधी आयोगाच्या संविधान सभेच्या चर्चेमध्ये असा निष्कर्ष निघाला की समान नागरिक संहिता ही नाही आताच्या काळाची आवश्यकता आहे व इच्छा आहे. संविधान सभेच्या लोकांना असे वाटतं की समान नागरिक संहिता समान नागरिक संहिता लागू करण्याऐवजी वैयक्तिक कायद्यामध्ये सुधार करण्यात यावा. तिसरा मुद्दा म्हणजे जर भारतातील अनेक बहुसंख्याकिक व अल्पसंख्याकिक वर्ग ह्या समान नागरिक संहिताच्या विरोधात असेल तर ह्या समान नागरिक संहितेला भारतामध्ये लागू करणं म्हणजे समाजामध्ये एक गोंधळ व उलथापाथल करणं असं असेल. अनुच्छेद 371 मध्ये असं नमूद केलेलं आहे की नागालँड व आसाम अशा राज्यांना त्यांची साहित्य चालीरीती व त्यांची धार्मिक संस्कृती पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. समान नागरिक संहिता लागू करणं म्हणजेच त्यांच्या या अधिकाराला उल्लंघन आहे. जसं माझ्या विरोधीने नमूद केलं की स्त्रियांना खूप त्याचा आधार भेटल, स्त्रियांना एक समानता भेटल. पण मला असं वाटतं की स्त्रियांना अधिकार आताही भेटत आहे. ह्या स्त्रियांना अधिकार देण्यासाठी एखाद्या विशेषित समान नागरिक संहितेची गरज नाहीये. तो अधिकार त्यांना असाही देऊ शकतो. धन्यवाद. ओके, फार लवकर थांबलाय पण ठीक आहे, काही हरकत नाही. 29A, तुम्हाला सुद्धा रिबेटलला आता पुन्हा एकदा 2 मिनिटं मिळतील. तर आपण तयार आहात का? 29A. हो, माझा आवाज येतोय? आवाज येतोय पण आपला व्हिडिओ दिसत नाही अजून. आता येतोय माझा व्हिडिओ? हो. ओके. 1 2 3 गो म्हणेन आणि मग तुम्ही सुरू करू शकता. ठीक आहे. 1 2 3 गो. सर्वप्रथम माझ्या स्पर्धक मैत्रिणीला मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो की विविध धर्मांचे अधिकार काढून घेतले जातील तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अनुच्छेद 25 ते अनुच्छेद 19 यानुसार धर्मांना त्यांचे अधिकार राखण्याचा पुरेपूर हक्क आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांमध्येही अनुसूचित जाती जमातींना त्यांचे अधिकार पुरेपूर राखण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. पण भारतीय संविधानाकडे एखाद्या धर्मात एखाद्या जातीमध्ये अनिष्ट प्रथा पाळल्या जात असतील तर त्यावर बंधन आणण्याचा मात्र अधिकार भारतीय संविधानाकडे आहे. आणि त्याच घटनेअंतर्गत हा कायदा येण्याची
हा कायदा वैध आहे. त्याचबरोबर माझ्या स्पर्धक मैत्रिणीला मला एक फरक समजावून द्यावासा वाटतो, तो म्हणजे समाज, संस्कृती आणि नागरी समस्या. हा कायदा कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही संस्कृतीमध्ये कुठेच लक्ष घालत नाही, तर या नागरिकांच्या नागरी समस्यांमध्ये तो लक्ष घालतो. ह्याचाच अर्थ जे काही कौटुंबिक किंवा वारसा हक्की जे प्रश्न असतील, प्रकरणं असतील, त्यामध्ये हा कायदा लक्ष घालतो. त्याचबरोबर आपण हे समजून घेतलं पाहिजे की एक मिनिट, शेवटचं 1 मिनिट. या कायद्यामुळे कोणताही आर्थिक अडथळा येणार नाही, कारण की यामध्ये अनेक जमिनीचे व्यवहार देखील विविध धर्मियांच्या मध्ये खटला चालू असल्याने रखडले आहेत. आता हे व्यवहार जर लवकर सुटले या कायद्यामुळे, तर अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळेल, विविध आर्थिक कार्य यामुळे यांना चालना मिळेल. म्हणून हा कायदा फायद्याचाच आहे. आणि त्याचबरोबर महिलांना दिलेले अधिकार हे इतर बाबतीत आहेत. नागरिक अधिकारांमध्ये महिलांना पाहिजे तेवढं महत्व अजून मिळालेलं नाही, आणि ते मिळवून द्यायचं असेल तर समान नागरी संहितेशिवाय आजच्या काळात मला पर्याय दिसत नाही. धन्यवाद. ओके, थँक्यू. अ 29A आणि 33B तुम्ही आता रूम मधनं बाहेर पडू शकता. सर, युनिफॉर्म सिव्हिल कोड नीड ऑफ एन चे जवळपास सगळे स्पर्धक आपले झालेले आहेत. आता जे येतील ते त्यांचा विषय असेल कॅपिटल पनिशमेंट, बेन और बून. सर तुम्ही म्यूट वर आहात. प्रसाद सर, मिराजदार सर. हो. हे आपण पहिल्यांदा पाठवू ना आता हे 4 जे केलेत ते? हो सर. ठीक आहे. आपण मग एक 2 ते 3 मिनिटांचा ब्रेक घेऊ, त्यानंतर सुरुवात करू. सर, हे जे आता 4 टीम झालेत ना, ह्यांचं तुम्ही मेलवर पाठवून द्या आणि मग आपण कॅपिटल पनिशमेंटचं सुरू करू, एकदा तुम्ही ते पाठवलं की. चालेल. ओके सर. आणि मग ब्रेक घेऊन घ्या तुम्ही एक 2-3 मिनिटाचा. हो. ओके सर. सर अजून काही डाऊट मिलिंद सर? मिलिंद सर आवाज येतोय का? मी पाठवतो, मग पुढे जाऊयात आपण. हो सर, आवाज चालेल. येतोय ना? मी पाठवतो, मग आपण. ओके सर. ओके.